फक्त 26 दिवसापूर्वी या पठ्ठ्याने गृहमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि काल त्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा दिला. कधी कधी असं वाटतं की आपण नेपाळविषयी खूप जास्त बोलतोय का, आणि दुसरीकडे वाटतं का बोलू नये, कारण नेपाळमध्ये जे घडतंय ते आपल्याकडे घडण्याची फक्त आपण स्वप्नच बघू शकतो. तर झालं असं की 26 दिवसापूर्वी जनजीचं जे सरकार नेपाळमध्ये स्थापन झालं त्यामध्ये सुदान गुरुङ यांनी गृहमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पुढे यांनी चोख काम सुद्धा बजावलं. VIP कल्चर संपवलं, कुणाचीही गाडी कधीही चेक करू शकता, अशा पद्धतीचे खूप सारे कायदे त्यांनी आणले, म्हणजे रिव्हॉल्युशन्स आणलं. परंतु 2-3 दिवसापूर्वी यांच्यावरती काही ॲलिगेशन्स उठले. यापूर्वीचं जे काही ओली सरकार नेपाळमध्ये होतं त्या सरकारमधला दीपक भट्टा नावाचा एक भ्रष्ट राजकारणी, ज्यांच्यावरती आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहेत, त्या दीपक भट्टाच्या काही कंपनीमध्ये या सुदान गुरुङचे काही शेअर असल्याचं आढळले. ॲलिगेशन्स आले, सिद्ध झालं नाही. तेव्हा सुदान गुरुङने मी संपूर्णपणे निर्दोष आहे असं सांगितलं. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असं सुद्धा मत त्यांनी मांडलं. परंतु जोपर्यंत तेच गृहमंत्री आहेत तोपर्यंत निष्पक्ष चौकशी कशी होऊ शकते? तर इथिक्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन पोझिशन असं म्हणत या पठ्ठ्याने स्वतःच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा असं सांगितलं. आहे का आपल्या इकडच्या राजकारण्यामध्ये असा जिगर, असं इथिक्स, असे मोराल्स? आपल्याकडचे राजकारणी खून करतील, मोठमोठाले भ्रष्टाचार करतील, ॲलिगेशन्स तर यांच्यावरती कित्येक उठतात, कुठल्या फाईल्समध्ये नाव येतं, रोज यांच्यावरती काही ना काही आरोप आहेत. परंतु हे राजीनामा तर सोडाच, यांचे आरोप सिद्ध जरी झाले तरी हे जेलमध्ये जाऊन सरकार चालवायला बसलेत. राजीनामा खूप दूरची गोष्ट आहे. भारतासारख्या सो कॉल्ड विश्वगुरू मानल्या जाणाऱ्या देशामध्ये राहून नेपाळचा हेवा वाटावाना, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.